निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. तुम्ही बिझी होता वाटतं. नाही, ते दुसऱ्या फोनवर जरा फोन चालू होते. हो का? हा 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 हा. मी बँगलोरवरनं बोलते. माझं नाव. हो आहे. तुमचं नाव? हो हो माहिती आहे. तेच. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा नाव. माझं काय हरकत नाही. विमल ताई. हा हा. विमल जाधव. नाही म्हटलं तरी चालेल. अरे बापरे, असं कसं? नाही असं काय नाही. काय अनुभव आला ताई? मला म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून सेवेत आहे मी. पण मी मागे पण एकदा मी हे शेअर केला होता 1-2 वर्षापूर्वी. आणि मला एक 3-4 वर्षापूर्वी आम्ही सगळ्या मैत्रिणी अष्टविनायकच्या ट्रिपला गेलो होतो. म्हणजे महाराष्ट्रात आलो होतो. अच्छा. आम्ही सगळे मैत्रिणी एक 15 असे मैत्रिणी आलो होतो. आणि सगळं 2-3 ठिकाणी सगळं झालं. नंतर मला वाटतं ते कुठलं नेमकं ठिकाण आहे, सिद्धटेक का दुसरं कुठलं तरी जुन्नरच्या त्या बाजूला कुठलं नेमकं नाही, सिद्धिविनायक नाही, कुठलं माहिती नाही. अष्टविनायक मधलं एक कुठलं. अच्छा. तर त्या याच्यामध्ये गेलं असताना दुपारचं काहीतरी 1-1:30 वाजले होते. म्हणजे आमचं दर्शन वगैरे करून मग आम्ही पुढे चाललो होतो. आम्ही म्हटलं हे दर्शन झाल्यानंतर कुठेतरी जेवायला जाऊया. बरोबर. तर जेवायला गेलो, तिथं कुठंच हॉटेल नाही. अरे, हॉटेलचं बोर्ड आहे पण हॉटेल तर नाहीच आहे. म्हणजे ते म्हणले नाही, आमचं सर्व्हिस नाही चालू. अरे बापरे. तेव्हा म्हणलं आता काय, म्हणलं आम्ही एवढं आम्हाला म्हणलं आता भूक लागली सगळ्यांना, म्हणलं जेवण नाही, म्हणलं आता काय करायचं. तिथं नाही एक लग्नाचं म्हणजे काहीतरी कार्यालय होतं, म्हणजे कोणीतरी लग्न चालू होतं. अच्छा. तिथं आम्ही म्हणजे तिथं बस आमची म्हणजे आम्ही प्रायव्हेट गाडी केली होती, व्हॅन अशी काहीतरी लक्झरी बस केली होती छोटीशी. सगळं म्हणलं आता जेवायला नाही, आता काय करायचं. तर म्हणलं आम्ही तिथं गाडी ड्रायव्हर रिव्हर्स करत होता. तिथले ते लग्नाचे एक मुलगा आला, म्हणजे तरुण मुलगा. तो म्हणाला काय पाहिजे तुम्हाला इथं, कशासाठी इथं कोणाच्या तर्फे आलाय तुम्ही? अरे बापरे. म्हणलं नाही, आम्ही नाही कोणाच्या तर्फे आलेलो आहे, आम्ही इथं हॉटेल म्हणून आलो. इथं हॉटेलचं बोर्ड तर लावलाय पण तिथं जेवण नाहीये. अच्छा. अरे तुम्हाला जेवायलाच पाहिजे ना, एवढं काय, उतरा ना ताई. म्हणलं हो आम्ही खूप आहे, म्हणलं आम्ही 10-15 जणी आता आम्ही. म्हणलं असू दे की 50 लोक असू दे, बापरे, उतरा खाली. म्हणलं आम्हाला इतकं नवल वाटलं. कोण कोणाचं काही संबंध नाही, आगे पिछे काही माहिती नाही. आणि तिथं आम्ही सगळे गेलो आणि त्यांचं सगळ्यांचं जेवण झाली होती आणि काहीतरी त्यांचं विधी चालू होते. म्हणजे खेडेगावच होतं, विधी चालू होते त्यांचे. तर त्यांनी म्हणले या पोटभर जेवा तुम्ही. इतकं वरण भात आणि बुंदी, भजी, असं बरंच काय, पुऱ्या, बटाट्याची भाजी, अगदी सगळं पोटभर जेवलो. आणि म्हणजे सगळे म्हणाले, त्या आमच्या सगळ्या मैत्री कोणालाच म्हणजे मराठी नाही ना, ते सगळं इकडचे आहेत. बरोबर. कन्नड, तामिळ आणि ते इंग्लिश बोलणारे जास्त प्रमाणात. असं काय झालं म्हणलं त्यांना. तुम्हाला म्हणलं विमल प्लीज तुम्ही सगळ्यांना सांगा तिथल्या लोकांना आमच्यातर्फे खूप थँक्स म्हणले. आणि काय हिंदीमध्ये पण बोलले त्यांना. म्हणलं खूप आम्हाला तुमचं जेवण आवडलं, आम्हाला भूक लागली होती, तुम्ही आम्हाला जेवायला. असू दे काही हरकत नाही, बसा निवांत जेवा, पोटभर जेवा म्हणलं. किती कमाल. आम्ही तिथं त्यांना आहेर म्हणलं आमचं याचं नाही तुझे असं नाही म्हटलं. आता एवढं लग्नात आलं, आम्ही फुकट हात थोडंच जाणार आहे. बरोबर आहे. नाही म्हटलं आम्ही लग्नात दिलं तर काहीतरी देऊ. तर आम्ही सगळ्यांनी मिळून पैसे पण दिले. अरे वा. हो. पण मला ही गोष्ट तेव्हा मला काहीच कळालं नाही.
आत्ता मला 1 महिना झाला हे माझ्या लक्षात आलं. हे त्या वेळेला झालेलं ते मला त्याचं म्हणजे कुठेतरी स्ट्राईक झालं की हे तिथं म्हणजे आपले काहीतरी स्वामींचंच काहीतरी हात आहे. खरंय, नाही काय होणार, अगदी अगदी काहीच होणार नाही. बरोबर आहे, खरंय. ते खूपच म्हणजे तेव्हा लक्षात आल्यानंतर मला आत्ता माझ्या अंगावर इतकं शहारे आले मला की कशी स्वामींनी सोय केली बघा. कशी सोय केली, स्वामी आहे ताई. खरंच खरंच. आणि इतकं आम्हाला पोटभर म्हणजे संतृप्त झालं. सगळं म्हणालं त्यांना, इतकं भरभरून त्यांना म्हणलं, आशीर्वाद दिला, म्हणलं अन्नदाता सुखी भव म्हणलं. अरे वा, हो बरोबर आहे ना. खरंय खरंय. त्याच्या वेळेला त्यांनी हे दिलं. बरोबर आहे अगदी. तेव्हा म्हणलं ते, पण त्याचं आठवण मला आता आली. म्हणजे त्यावेळेला म्हणजे ते विसरू नाही गेलं. त्यावेळेला आपल्याला कळत नाही, मला लक्षात पण आलं नाही ते. पण नंतर मला आता सारखे अनुभव ऐकते ना, रोजचे मी 4-5 तरी अनुभव ऐकते. हो. आणि सुनीताताई, मी तुम्हाला एक सांगते, काल मी एक अनुभव ऐकले, ती साक्षी, ती मुलीचं. हो बघा ना, काय कमाल आहे ना. काय कमाल, अप्रतिम खरंच खरंच. इतकी ती मुलगी, इतकी छान ती बोलते आणि किती तिच्या बोलण्यामध्ये मॅच्युरिटी, किती मॅच्युरिटी. म्हणजे ठहराव किती तिच्या याच्यामध्ये. एकदम साधी सरळ मुलगी, सोज्वळ आणि इतकी एज्युकेटेड आहे शिवाय. हा, एज्युकेटेड अशी नुसती ना, म्हणजे तिच्यात मॅच्युरिटी केवढी आहे. हो, खरंच मानलं पाहिजे. म्हणजे हे ना सगळ्यांनी म्हणजे घेण्यासारखं आहे तिच्याकडनं. खरंच खरंच. एक लहान असं मोठ्याचा प्रश्न नाही, प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं असतं ते. शिकण्यासारखं, खूप शिकण्यासारखं. मला इतकं आवडलं त्या मुलीचं. खरंच तिला माझा फोन नंबर असतो, तिला फोन करूनच तिला म्हटलं बाई तू खूप छान बोललीस आणि इतकं सुंदर वाटलं आणि इतकी इन्स्पिरेशन आहे ना तिचं. इतके लोकांना ते व्हिडिओ पाठवले ना. हो का, 1 नंबर आहे म्हटलं. कौतुक आहे तिचं, कौतुक आहे. खरं कौतुक कराल तेवढं कमी. खरंच खरंच. आणि काय लोक मी अनुभव ऐकते ना, काय लोकांचे आता प्रत्येकाच्या अनुभवावरती आपण कोणाची चूक म्हणता येत नाही, कोणाचं बरोबर पण म्हणतो. बरोबर. जसा अनुभव येतो तसं शेअर करतात. अगदी तसं शेअर करतात. त्यांना प्रत्येकाचं हे फक्त एवढंच आहे की स्वामींचं सांगताना माणूस कसं होतो की सुचत नाही. खरंय खरंय. सुचत नाही ते म्हणजे आपण आता म्हणजे श्रद्धा भरपूर असते, मनापासून खूप काही सांगायचं असतं. आणि काय मध्ये म्हणजे मॅच्युरिटी कमी, काय बोलण्यात हे. आणि त्यांचीही चुकी नाही. काय होतं, एकदम समोर आले की म्हणजे बितरतात. बरोबर, अगदी. प्रत्येकाचं बोलताना म्हणजे कसं होतं, अरे बापरे लागला का आता फोन, आता काय बोलू. खरंय. असं इतकं म्हणजे म्हणतात काय त्याला, एकदम नाही अगदी गांगरून जातं प्रत्येकाची. आणि ते कुणाचं का असे ना, प्रत्येकाचं होऊ शकतं. तरी मी प्रत्येकाला सांगते की नाही, आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत आणि आपण एकाच रांगेतले आहोत सगळे. काही मोठं नाही, छोटं नाही, कोणी शिकलेलं नाही, कोणी अडाणी नाही. आपण सगळे स्वामी भक्त. एका पंक्तीतले. किती छान सांगितलं. नाही खरं, एका पंक्तीतले आपण सगळे, एका पंक्तीतले. फक्त एक तर काय, आपण जे स्वामींच्या याच्यात आलो याचा अर्थ आपण एका पंक्तीतले आणि एका विचारांचे आहोत. एका श्रद्धेचे आहोत. खरंय. कुठं ना कुठेतरी एकमेकांशी कुठेतरी आपले म्हणजे नातेसंबंध असणार, जुळतात. खरंय. आपले वेगळे जुळतात कुठे. अगदी. त्यामुळे आपल्याला आणि असं वाटतं आपल्याला त्यांचं असं कायकांचा त्रास बघून असं वाटतं, शहर येतात त्यांचं लवकर त्यांचं त्रासातून मुक्त होते, त्यांना लवकर बरे करा. मला पण जेव्हा असे अनुभव सांगतात ना कोणी, त्यावेळेला मी अगदी स्वामींना विनंती करत असते की स्वामी यांना दुःखातनं बाहेर काढा. तुमचं तर केवढा मोठा वाटा आहे याच्यात. नाही आपण सगळे सारखे आहे, पण कसं आहे, तुम्ही एक चॅनल आहे. ती पण स्वामींनीच बुद्धी दिली ताई. काही एक इच्छा नसताना, काही माहिती नसताना अचानक कसं व्हावं ते स्वामींनाच माहिती. आणि याच्यापेक्षा जास्त प्रदीप दादांचं
हो हो हो. काय तो माणूस आहे, इतका लहान खरं. वयामध्ये इतकं एवढी त्यांना इतकं सगळी त्यांचं ताकद हे शक्ती होतं मिळाली ते. आहे. बापरे, खरंच पवित्र आत्मा आहे खरं तो. त्यांना पवित्र आत्मा आहे आणि त्यांचं खूप 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 त्यांचं भलं हो बाबा. खरंय इतके खरंय. जनकल्याणासाठी ते झटतायत. हो 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 हो. इतकं खरं त्यांचं म्हणाल तेवढं त्यांचं म्हणजे म्हणतात ना, शब्द नाही पुरत. खरं खरं. त्यांच्यासाठी अगदी बोलण्यात अगदी अगदी. शब्द नाही पुरत. तुम्ही जाऊन ते आलेत म्हणजे का आपण मठात तिथे? नाही ना, माझी खूप इच्छा आहे हा. जायची. पण होईल, आम्ही आलो नक्की होतो योग येतील. पुण्यात, हा. जायचं होतं. पण त्यावेळेला नेमके ते युएसला गेले, अच्छा. ते नव्हते. हम्म, त्यामुळे हम्म. काय झालं, म्हणजे परत आम्हाला भेट झाली. मी एकदाच फक्त बोलले होते त्यांच्याशी. हो. त्याला झाले हा, म्हणजे अगदी 1-2 मिनिटासाठी फक्त. अरे वा. हा, बरोबर ताई, हरकत नाही, हरकत नाही, काय नाही, काय नाही, होईल सगळं, होईल हो सगळं. हो. पण खूप त्यांचं आधार ते देतात. बोलण्यामध्ये इतकं म्हणजे म्हणतात ना, रसाळ त्यांचे हो हो हो. आवाज आहे ना, फारच छान बोलतात, खरंच फारच खरंच. छान बोलतात. आणि रसावाणी. आता एक माझा आता परत एक 4 म्हणजे एक 10 दिवसाच्या पूर्वीच एक छोटासा अनुभव, मोठा नाही, छोटासा अनुभव. आपलं मी कांदा बिंदा आपलं काय भाजी वगैरे चिरून झाल्यानंतर तिथे आपण ते नळाच्या तिथे वरती ते कटिंग बोर्ड असतं, ते स्टीलचं आहे मोठं. अच्छा. जड जो असं एकदम तिथे ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर मला दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी काय केलं, ते गॅसवरती सगळं ओतू गेलेलं काय काय होतं ते सगळं धुतलं, ते सगळं ते वरचं स्टँड सगळं धुतलं आणि त्याच्यावरती ठेवलं मी. परत त्या नळाला अडकवलं. अच्छा. हा. अडकवलं आणि ते माझ्या हातावरती ते कटिंग बोर्ड असलं जोरात पडलं. अरे बापरे. आणि असं ते उभं ते काट असतं ना, ते फ्रेम असं इतकं जोरात पडला. बापरे. इतकं वजनदार आणि पडल्याबरोबर बापरे स्वामी म्हणजे मी इतकी जोरात किंचाळली. पण आम्ही दोघंच असतो. इतकं जोरात मला अंगावर माझ्या म्हणजे हातावर पडलं. म्हणजे काय म्हणतात त्याला, हात उलटा करून कसं असतं, अरे बापरे, मुरगळला एकदम. हा, त्याच्यावरती माझ्या म्हणजे हाडावर पडला आणि मार्क आलो मला. मार्कच पडला. हो, इतकं जोरात पडलं मला. बापरे बापरे. मी काय केलं, पटकन काय मला सुचलं, अंगारा घेतला. समोर आपल्या देवाच्या समोरचा असतोच उदबत्ती, ते अंगारा घेतला, हाताला चोळला मी, ते असं उलट्या बाजूने चांगला चोळला. स्वामी 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 करत स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत ते चोळलं. आणि काय माझ्या मनात आलं, आणि तारक मंत्र मी 11 वेळा तारक मंत्र म्हटलं. अरे वा. चोळता चोळता मला काय ते सगळं स्वामी शेवटी ते हे सगळं त्यांनीच मला असं मला ती बुद्धी लगेच चोळलं आणि तारक मंत्र म्हटलं. आणि तुम्हाला सांगते, मला दुखणं कुठे गेलं मला माहितच नाही. अरे वा. अगदी गायब. म्हणजे काय आता मला हो. आणि नाहीतरी मला आता 2 वर्षापूर्वी माझ्या फ्रीज मधून एक भांड काढताना माझ्या बोटावर पडलं. अरे बापरे. माझं वाकडं होऊन माझं बोट फ्रॅक्चर झालं. बापरे. पायाचं? नाही नाही, हाताचं. अरे बापरे. हो, साधं काही नाही, दुधाचं भांड फक्त माझ्या बोटावर पडलं, फक्त एका सिंगल बोटावर पडलं. आता कसं आपल्या वयामानाने कसं ते हाडं ठिसूळ झालेले असतात. बरोबर बरोबर. लगेच ते डेन्सिटी फारच कमी असतं, लगेच बरोबर. तर मला फ्रॅक्चर झालं होतं. 6 आठवडे मला फ्रॅक्चर हे करावं लागलं होतं. आणि आता एवढं मोठं माझ्या हातावर पडू नये, इतकी सुरक्षित मी एकदम बघा. म्हणजे काही नाही. खरंच खूप स्वामींची पॉवर आहे, तारक मंत्राची ताकद आहे. खूप खूप. पावलं पावली. पावलं. आता किती वय आहे ताई तुमचं? तुम्हाला खरं सांगू, तुमच्यापेक्षा जास्त आहे. असणारच. बरोबर. तुम्ही जे बोललात ना की वयामानानुसार असं होतं, तेव्हाच मला अंदाज आला. हो हो हो. किती 70 वगैरे? हो हो, जवळ जवळ. अरे वा. बघा, मी 60 नाही, मी 60 मध्ये आता. मग 6 वर्षाचा अंतर आहे आपला. पण आपला उत्साह मात्र तेवढाच आहे. सारखं. हा, अगदी तसाच पाहिजे आणि तसाच हवा. अगदी सगळं स्वामींचीच लीला. स्वामींची लीला. अगदी अगदी. आणि ते कसं आहे, पहिल्यापासूनच तो म्हणजे म्हणतात ना, तो स्वभाव आहे, मूळ स्वभाव. काय नाही, पण हे सगळं
स्वामींच्या शिवाय आम्ही काही नाही. काही नाही, त्यांच्याशिवाय आपलं पानही हलत नाही. खरंच खरंच. आणि तुम्ही नेहमी म्हणता ना शेअर करा नेहमी, तुम्हाला अजून प्रचिती पडेल. मी खरं माझे खूप दिवस आणि बऱ्याच काय काय गोष्टी घडली आता मला लक्षात, पण बऱ्याच गोष्टी झाली. मुलीच्या लग्नासाठी पण मी खूप तसं तिच्या सगळं मनासारखं. अरे वा, खूप मला हो अगदी अगदी खुश आहे. काय एकच मुलगी आहे मला. हो का? अरे वा, एकच मुलगी. पण ते स्वामी पाठीशी आहेत ना ताई, आपल्याला कसलं टेन्शन नाही. अगदी माझं पण आता मुलाचं ह्या 6 तारखेला डिसेंबरचं लग्न झालं. अभिनंदन, तुमचं अभिनंदन. पण किती स्वामींची कृपा, स्वामी सेवेकरी सून मिळाली मला. अरे वा वा वा, केवढी मोठी शक्ती आहे. हो अगदी नाही का? खरंच खरंच खूप. स्वामी न मागता सगळं देतात. हो अगदी अगदी. आता मला वाटतं मागच्या महिन्यातलं झालं का लग्न? नाही, ह्याच महिन्यात 6 तारखेला. अरे वा वा, हो का? अरे वा. आता मी सुट्टीवरच होते, आता 21 तारखेला जॉईन झाले. हो का? मग तुमचा अगदी अभिनंदन. हो सगळ्यांचं. तुम्ही पण आता सासूबाई झाल्या तर मुलीचं पण मला वाटतं लग्न झालं. मुलीला 10 वर्ष झाले लग्नाला. ओके ओके. हा, पण त्यानंतर आता मुलाचं झालं. पण सगळं छान, जावई छान, सोन छान. ही स्वामींची कृपा सगळी. स्वामींच्या असताना काय कुणाची दृष्टी लागण्याची. आणि त्यात अजून केंद्रे दादा पण आले होते. अरे वा वा. हो, आशीर्वाद त्यांचे मिळाले. प्रदीप दादांना पण यायचं होतं, पण त्यांचे फार मोठे प्रॉब्लेम होते त्यावेळेला प्रदीप दादांचे, नाही तर ते आलेच असते. खूप मोठं. मग केवढा व्याप आहे, तरी त्यातल्या त्यात ते अटेंड करतात, हेच आपलं भाग्य. हो, केंद्र दादा आले होते म्हणजे त्यांच्याशी पण मी खूप वेळा बोलले. हो ना? अरे वा. हो हो हो, छान बोलले. खूप छान वाटलं मला, खूपच छान. आणि तुमच्याशी बोलून पण खूप खरंच खूप छान. मी शेअर करते ताई. नक्की श्री स्वामी. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.